नमस्कार. मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की अजून एक 2-3 दिवस पावसानं विश्रांती घेतली तर आपल्याला पेरायला येऊ शकतं. तसं पावसानं विश्रांती घेतली, पाऊस पडला नाही आणि आता पेरायला आपल्याला येऊ शकते. आज दुपारी 11पर्यंत येतो म्हणून सांगितले पेरणारा जो ट्रॅक्टर आहे. त्यासाठी मग अगोदर येऊन बी वगैरे घेऊन आलो मी. खत वगैरे आणलेलं तुम्हाला दाखवतो, खत हे सगळं. पण त्याच्या अगोदर तुम्हाला दाखवतो हे रानात गवत अजून 3 दिवसामध्ये किती तण माजलेलं आहे बघा. हे बघा, हे 3 दिवसात परत एवढं गवत उठलेलं आहे. समजा जर आज पाऊस जर नाही आला तर आज पेरणी तर आपली होणारच आहे. पण समजा संध्याकाळी जर पाऊस आला असता आणि पेरून जर आपण घेतलं नसतं तर अजून 4-5 दिवस आपल्याला पुढं ढकललं असतं पेरण्यासाठी. पण हे गवत खूप वाढलं असतं, त्यावेळी मग पेरणी झाली नसती. याला मग रोटरून पेरणी केली असती, नाहीतर मग पाळी घालावी लागली असती. त्याशिवाय मग पेरणी झाली नसती. पूर्ण रानामध्ये असं झालं आहे बा. ह्याला अजून आपण थांबू शकत नाही. आत्ता पेरणी केली तर हे फासनं निघून जाईल. ते पेरणीच्या मागं जी फास असते, नसेल तर मग ह्याला रोटरूनच परत पेरावं लागलं असतं. चला तोपर्यंत तुम्हाला बी खत दाखवतो. तिथं बी आणलेलं आहे आणि खत जे बियासंग पेरण्यासाठी घेऊन आलो आहे ते कालच आणून टाकलेलं होतं. हे आत्ता मी येताना घेऊन आलो आहे. आता ट्रॅक्टरची वाट बघत बसले मी. ट्रॅक्टर 11 वाजेपर्यंत येतो म्हणून सांगितलं त्यानं. सकाळी ट्रॅक्टरची वाट बघतोय, ट्रॅक्टर अजून काय आलं नाही आपल्यात. वाजलेत 6. सकाळी 8 वाजल्यापासून वाट बघतोय, ट्रॅक्टर काय आलेलं नाही. आणि पेरणी दिवसात असंच होत असतं. कसं असतं, थोडंफार असलं की एखादं झालं की दुसरा लगेच म्हणतो माझं थोडंच आहे, तेवढं करा. आणि तेवढं करून घ्यावं लागतं ते ट्रॅक्टरवाल्यांना. तेवढं पण आपल्याला समजून घ्यावं लागते. म्हणजे आज तर काय आता पेरणी होत नाही. आता पेरणी आपली उद्यावर गेली. उद्या सकाळी लवकर येईल तो. आपले शेजारीच आलेले ट्रॅक्टर चालू आहे. ट्रॅक्टर आता दाखवतो. हा ट्रॅक्टर चालू आहे आता शेजारी. पण हे रान आपलं आहे. असं आता उद्या सकाळी आलं की दिवस लागणार आपल्याला, कारण का पूर्णच पेरून घ्यायचं आहे. पेरायला येईल वाटलं ब्लॉक होईल, पण काय पेरायला ट्रॅक्टर आलं नाही. असू दे, आता उद्या पेरणी चालू होईल त्यावेळी तुम्हाला दाखवतो पेरणी वगैरे. चला भेटू उद्या ब्लॉकमध्ये.